शिरसाटवाडी येथे मतदान केंद्राला भेट देण्यासाठी गेलेल्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर जमावाकडून हल्ला होऊन त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली। यावेळी मतदान केंद्रावर राजळे यांच्यावर दगडफेकही करण्यात आली। यामध्ये राजळे यांच्या उजव्या खांद्याला दगड लागल्याने त्या किरकोळ जखमी झाल्यात। सुरक्षा रक्षक व काही पोलीस कर्मचारी देखील यावेळी जखमी झालेत। दरम्यान पोलीस बंदोबस्तात त्यांना पाथर्डीत आणण्यात आलं। यावेळी त्यांच्या समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन करून घोषणा देण्यात आल्या। त्यांना आमदार राजळेंनी शांततेचं आवाहन केलंय। शिरसाटवाडी येथे झालेली घटना निषेध करणारी आहे। राजळे कुटुंबावर तालुक्यातील सर्वच जाती धर्माच्या लोकांनी राजकीय व सार्वजनिक जीवनात मदत केली आहे। त्यामुळे युवकांचे करिअर बर्बाद होऊ नये म्हणून मी पोलिसात तक्रार दाखल करणार नाही, असं आमदार मोनिका राजळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। आज शिरसाटवाडीमध्ये जी काही घटना घडली आहे ते निश्चितच निषेधार्ह आहे, परंतु मी कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार नाही। कारण कित्येक वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणात आमचा राजळे परिवार सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन समाजकारण राजकारण करतोय। आज तरुण वयातील मुलांकडून ही जी काही घटना घडलेली आहे ती मला वाटतं निश्चितच चुकीच्या पद्धतीची आहे, परंतु शेवटी मुलांचं करिअर आहे। मुलं 18 ते 25-30 वयोगटातील आहेत। शेवटी कुठलाही समाज असो कायम आम्ही एकत्र या तालुक्याचं वातावरण राजळे घराण्याने ती परंपरा जपलेली आहे, जोपासलेली आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार नाही। माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी व्यवस्थित आहे। आज आपण सर्वांनी गेल्या 2 महिन्यापासून निवडणूक ही अतिशय शांततेच्या माध्यमातून प्रचार केला। सगळ्यांनी खूप जीवातून रात्रीचा दिवस माझ्यासाठी, आमच्या परिवारासाठी, पक्षासाठी केलेला आहे। माझी विनंती सर्व कार्यकर्त्यांना आहे की जी घटना झाली ती निश्चित चुकीची जरी असली तरी आपण या सर्व गोष्टींना अजून समाजामध्ये तेढ होऊ नये आणि समाज सर्व शांततेपूर्ण आपलं जे कित्येक वर्षाचं संबंध आहे पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामध्ये ते संबंध तसेच राहावेत आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गुन्हा म्हणा किंवा पोलीस केस मी करणार नाही। शेवटी सगळी तरुण मुलं ही आपलीच आहे। त्याचबरोबर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपण सर्वांनी शांतता बाळगावी। मी पण सुरक्षित आहे, व्यवस्थित आहे आणि सगळ्यांनी आपापल्या घरी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने। आमदार राजळे यांना मतदान केंद्रामध्ये सुमारे 3 तास ग्रामस्थांनी बसवून ठेवलं होतं। याबाबत मिळालेली माहिती अशी की काल सायंकाळी 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमाराला आमदार मोनिका राजळे व त्यांचे 1-2 सहकारी सुरक्षा रक्षक असे शिरसाटवाडी येथील कार्यकर्ते बाळासाहेब शिरसाट यांच्या मोबाईल फोनवरील निरोपाने मतदान केंद्र पाहण्यासाठी गेल्या होत्या। गाडीतून उतरतानाच प्रताप काका जिंदाबाद, खासदार नवा, आमदार नवा अशा घोषणा जमावाकडून सुरू झाल्या। याकडे दुर्लक्ष करत आमदार राजळे मतदान केंद्रात गेल्या। तेथील कार्यकर्त्यांनी त्यांना तुम्ही बाहेर निघा, आपण मते वाटून घेऊ, तुमचा कार्यकर्ता प्रतिनिधी ओळखपत्र चुकीचं आहे अशा स्वरूपाची विचारणा केली। मात्र तेथील तणावाची परिस्थिती बघता आमदार राजळे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं। मतदान केंद्राबाहेर येताच 2-3 दगड आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने जमावाकडून भिरकवण्यात आले। त्यातील काही दगड लागून कार्यकर्ते जखमी झाल्यानंतर आमदार पुन्हा मतदान केंद्रात गेल्या। बाहेर जमाव घोषणा देत होता। मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या 4-5 महिला सुद्धा अडकून पडल्या। आमदारांनी पोलिसांना फोन करताच काही वेळाने पोलीस शिरसाटवाडी येथे दाखल झाले। परिस्थितीचं गांभीर्य बघत त्यांनी आमदारांना सुरक्षित वाढीव बंदोबस्त तैनात केला। सुमारे 3 किलोमीटर अंतरावर गावाबाहेर आमदार समर्थकांचा जमाव घोषणा देत होता। अत्यंत तणावाच्या वातावरणात पोलिसांनी आमदारांना जुन्या शिरसाटवाडी रस्त्यामार्गे पाथर्डीत सुरक्षित आणलं। या घटनेचं वृत्त तालुक्यात वाऱ्यासारखं सर्वत्र पोहोचलं। पाथर्डी येथील नागेबाबा चौकात हजारो आमदार समर्थकांनी गर्दी उसळून संतप्त जमावाने घोषणाबाजी सुरू करत आमदार निवासस्थानाकडे जाण्याचा आग्रह धरला। पोलिसांनी त्यांना अडवले आणि जमाव आटोक्यात येत नाही असं समजताच पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। तरीही ठिकठिकाणी शहरात संतप्त कार्यकर्ते प्रतिकारासाठी उभे होते।
मतदारसंघातील शिंगोरी, अकोले, भारजवाडी अशा ठिकाणी सुद्धा अस्थिर वातावरण असल्याच्या कार्यकर्त्यांच्या निरोपामुळे आमदारांनी तेथे भेट दिली. पाथर्डी शहर व तालुक्यात अत्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी तातडीनं जमावबंदी आदेश जारी केलाय. पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांसह सुमारे 100 पोलिसांचा फौजफाटा पाथर्डी, शिरसाटवाडी व आमदारांच्या शहरातील निवासस्थानाभोवती तैनात करण्यात आला. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आमदार राजळे समर्थकांनी गुरुवारी पाथर्डी बंदची हाक दिली आहे. प्रतिनिधी रवींद्र उगल,